नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा भाग 8 असणार आहे. यामध्ये आपण वर्ष 2023मधील अर्थशास्त्र या विषयातील कंबाईनचे PYQ बघणार आहोत. या आधीच्या 7 पार्ट्समध्ये आपण पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सचे संपूर्ण व्हिडिओज टाकलेले आहेत आणि याची सेपरेट प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओज बघू शकता. तर 2023मध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून अर्थशास्त्र या विषयातील प्रश्न सुरू झाले होते. तर प्रश्न क्रमांक 21 आहे, खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. तर 2011-12मध्ये नियोजन आयोगाने दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये अशी निश्चित केली होती. आणि ही जी दारिद्र्य रेषा आहे ती तेंडुलकर समिती यांच्या शिफारसीवरून करण्यात आली होती. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत ही दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली होती आणि 12वी पंचवार्षिक योजना जी आहे ती सन 2012 पासून ते 2017पर्यंत अस्तित्वात होती. तर प्रश्न क्रमांक 21चे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला होता. विधान अ आहे दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, ब आहे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, क आहे दुष्काळग्रस्त भागाचा विकास आणि ड आहे ग्रामीण भागात औद्योगिकरण. तर ACDP प्रोग्राम म्हणजेच विशेष प्रदेश विकास कार्यक्रम हा 2015-16मध्ये सुरू करण्यात आला होता. हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि वेस्टर्न घाट डेव्हलपमेंट प्रोग्राम या दोघांना रिप्लेस करून विशेष प्रदेश कार्यक्रम हा सुरू करण्यात आला होता. तर त्यामध्ये डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास हा अंतर्भूत होतो, सोबतच दुष्काळग्रस्त भागाचा विकास या दोघांचा समावेश या कार्यक्रमामध्ये होतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे, ब आणि क फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, राजकोषीय नीतीची साधने विचारली आहेत. अ आहे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, ब आहे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. हा बघूनच तुम्हाला इथे डिलीट करता येतो कारण हे सगळं राज्यशास्त्र या विषयातील आहे, त्यामुळे इकॉनॉमी म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाशी याचं कुठलंही घेणं देणं नाही. त्यानंतर क आहे करारोपण आणि अंदाजपत्र. त्यानंतर ड आहे संसद आणि प्रशासन. हा पण राज्यशास्त्र या विषयाशी निगडीत आहे, त्यामुळे इकॉनॉमी या विषयामध्ये याचा कुठलाही रोल नाही. यामध्ये विधान अ आणि क हे दोन्ही राजकोषीय नीतीची साधने आहेत, म्हणजेच फिस्कल पॉलिसीची ही साधने आहेत. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच अ आणि क फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना ही कोणी सुरू केली होती असा प्रश्न आहे. तर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना ही केंद्र सरकारची आहे. हिची सुरुवात 5 नोव्हेंबर 2015मध्ये करण्यात आली होती. हिचे उद्दिष्ट म्हणजेच ज्या विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या घाट्यामध्ये आहेत, त्या कंपन्यांना सहाय्यता करणे या योजनेचे महत्त्वाचे कार्य होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, ऑगस्ट 1991मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती असं विचारलेलं आहे. तर ऑगस्ट 1991मध्ये भारतामध्ये टॅक्स रिफॉर्मसाठी राजा चेल्लय्या समिती हिची नियुक्ती करण्यात आली होती आणि राजा चेल्लय्या समितीने 1991 असेल, 92 असेल आणि 93मध्ये आपल्या रिपोर्ट सबमिट केल्या होत्या. त्यांच्या रिपोर्टमध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असेल, सोबतच इन्कम टॅक्स असेल यांच्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या होत्या आणि याच समितीला टॅक्स रिफॉर्म समिती असे पण म्हणतात. हे सर्वच पॉईंट तुमच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे, 2011-12मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता असं विचारलेलं आहे. तर 2011-12मध्ये स्वयंरोजगार म्हणजेच सेल्फ एम्प्लॉईड लोक हे 52% होते. त्यानंतर रेग्युलर एम्प्लॉईड लोक 18% होते आणि कॅज्युअल एम्प्लॉईड लोक हे 30% होते. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे. त्यानंतर 2022 या वर्षामध्ये ॲग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये 42.86% लोक होते. इंडस्ट्री म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये 26.13% होते आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 31.02% होते. ही पण आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम रिकाम्या जागामध्ये सुरू करण्यात आले होते. तर हे मिशन जे आहे ते ऑगस्ट 2021मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 आहे, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून रिकामी जागाची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला.
तर यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम म्हणजेच पीक विविधीकरण कार्यक्रम हा राष्ट्रीय कृषी योजना याची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला होता. राष्ट्रीय कृषी योजना जी आहे ती 2007 सुरू करण्यात आली होती. 11व्या 5 इयर प्लॅनमध्ये याची सुरुवात झाली होती. त्यावेळेस आपल्या भारताचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे. सन 2021-22 दरम्यान M3 रिकामी जागांचा समाविष्ट करण्यात आला होता. तर M3 बँकांकडील मुदत ठेवी असेल आणि बँकांकडील मागणी ठेवी असेल यांचा समावेश होतो. तर आपलं उत्तर इथे ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे. यामध्ये M3लाच ब्रॉड मनी पण म्हणतात, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर M1ला नॅरो मनी म्हणतात. M1 लोकांनी ठेवलेले बँकेमध्ये पैसे असतात किंवा डिमांड डिपॉझिट असतात, म्हणजेच जे करंट अकाउंट आहेत, सेव्हिंग अकाउंट आहेत, त्यांनाच आपण डिमांड डिपॉझिट म्हणतो. त्यांच्या सर्वांचा समावेश जो आहे तो M1 होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे. सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम होते किंवा आहेत असं विचारलेलं आहे. तर यामध्ये अ, ब, क, ड हे सिरियली प्राधान्यक्रम होते. त्यामुळे आपलं उत्तर डायरेक्टली ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे. हा प्रश्न त्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील होता. त्यामुळे अर्थसंकल्प असेल आणि इकॉनॉमिक सर्वे असेल हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आपल्या परीक्षेसाठी. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ही योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह रिकामी जागाच्या प्रमाणामध्ये चालू ठेवण्याची शिफारस केली आहे. तर 12वा वित्त आयोग जो आहे तो C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. सन 2002 याची नेमणूक करण्यात आली होती आणि ही जी आहे नेमणूक 2005 ते 2010 या कालावधीसाठी यांची नेमणूक करण्यात आली होती. यांनी आपला अहवाल जो आहे तो सन 2004 सादर केला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 75:25 हा तिथे प्रमाण ठेवण्यात यावा. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आहे. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. विधान अ आहे UGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित सरकार यांच्याद्वारे गोळा केले जाते आणि ब आहे IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे गोळा करतात. तर यामध्ये हे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. यामध्ये UTGST हे केंद्रशासित प्रदेश यांच्याद्वारे गोळा केली जाते आणि IGST ही जी आहे केंद्र सरकार यांच्याद्वारे गोळा केली जाते. हे दोन्ही विधान इथे चुकीचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे. मानवी विकास निर्देशकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाचे रिकामी जागा 3 आयाम प्रतिबिंबित होतात. तर यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा समावेश होतो. यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा समावेश होतो. उत्पन्नाचा इथे कुठलाही रोल नाही. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते अ, ब आणि ड होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे. सप्टेंबर 2001 जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना रिकामी जागा या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर या दोन्ही योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या होत्या. याची सुरुवात जी आहे ती 25 सप्टेंबर 2001 करण्यात आली होती आणि याची अंमलबजावणी आहे ते पंचायत राज संस्थांमार्फत करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आहे. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 या FRBM ॲक्टवरती दरवर्षी एकतरी प्रश्न आपल्याला दिसतो आहे. 2021 असेल, 22 असेल आणि 23 असेल या तिन्ही वर्षामध्ये FRBM ॲक्टवरती एकतरी प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा होतो इथे. तर यामध्ये केंद्र सरकारने रिकामी जागापर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे असं सांगितलं होतं. तर त्यांनी जी लिमिट दिली होती ती 2008-2009 महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे असं सांगितलं होतं. त्याचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे. यानंतरच्या भाग 9 आपण इतिहास या विषयातील 2019 आणि 2020 या वर्षातील PYQ बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.